महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. शेतकरी कर्जमाफीपासून ते बच्चू कडूंच्या वक्तव्यांपर्यंत, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वापासून ते नवनीत राणा यांच्या राजकीय भवितव्यांपर्यंत अनेक विषयांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. महायुती सरकार मजबूत असून देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. पाहूया त्यांची ही महत्वपूर्ण प्रतिक्रिया. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारने महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी दिल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांकरिता तब्बल 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी केली असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात आले असून भविष्यात शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत याकरिता सरकार नवे धोरण तयार करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेत. महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे इतकी मोठी कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी यांनी केलेली आहे. 36,000 कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या या कर्जमाफीकरता दिलं आहे आणि या कर्जमाफीतनं बऱ्यापैकी आम्ही जे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न करतो आहे. निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही एक मॅनिफेस्टो दिला होता, जाहीरनामा दिला होता महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी म्हटलं होतं, ती आम्ही केलेली आहे आणि पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नये याकरताही विशेष योजना आम्ही तयार केली आहे. केवळ कर्ज माफ करूनच नाही तर कर्ज पुन्हा शेतकऱ्याच्या वर होणार नाही याची योजना आम्ही तयार केली आहे. मला असं वाटतं की जसं जसं आपण पुढं जाऊ तसं पुन्हा अजून या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार आहे, ते राहणार आहे आणि खंबीरपणे आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहोत. दरम्यान बच्चू कडू यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणालेत की महायुतीला 51% बहुमत मिळाले असून राज्यातील हे सर्वात मजबूत सरकार आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीला जावेत किंवा मुख्यमंत्री पद बदलावेत असा निर्णय घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे ठाम शब्दात त्यांनी सांगितले. 51.78% मतं घेऊन भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत आणि आता तर 217 आमदारांची आतापर्यंतची सर्वात मजबूत सरकार आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीसजींनी दिल्लीत जावं हे निर्णय करण्याचे अधिकार काही कुणाला नाही आहे. शेवटी देवेंद्रजीच महाराष्ट्राचं एक कर्तृत्ववान आणि या राज्याला विकसित महाराष्ट्राचा संकल्प करून आपलं राज्य हे देशातलं अव्वल राज्य करण्याचा निर्णय देवेंद्रजींनी घेतला. देवेंद्रजीसारखा अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे आज तरी मला असं वाटतं की असा कुठलाही निर्णय कोणी करण्याचा विचार करू नये. मला तर वाटतं की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये एकनाथजी आम्ही सर्व लोक चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. असे गावागावामध्ये खडे फोडून मुख्यमंत्रीपदावर बोलून त्यांनी कुणी या ठिकाणी अशी आपल्या भूमिका व्यक्त करू नये आणि शेवटी प्रत्येकाला वाटतं आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे. त्यामुळं त्यांना तशी बोलायची सवय आहे. पण हे सांगतो की महायुतीमध्ये सर्व मताने, एकमताने आणि सर्व समावेशक भूमिका घेऊन देवेंद्र फडणवीसजी हे राज्य पुढं नेता आहे आणि त्यामुळं राज्याचा एक चांगला सर्व बाजूने विकास देवेंद्र फडणवीसजी करताय. त्यामुळं आपापल्या पक्षात आपल्या भूमिका मांडल्या पाहिजे. काही भूमिका अशा असतात त्या आपल्या पक्षनेत्याला विचारून मांडल्या पाहिजे. कोणाला काही बोलायचं असेल तर पक्षनेत्याला विचारून बोललं पाहिजे. असंच समन्वय समिती ठरलं आहे. समन्वय समितीमध्ये जे ठरलं ते सर्वच लोकांनी पाळलं पाहिजे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी. कुणी पाळत नसेल तर त्यांचे नेते त्यावर चर्चा करतील. अमरावतीतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्ज बाद प्रकरणावर बोलताना या प्रकरणाशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेत. बाजोरिया कुठं उमेदवार होते, कुठं आले, अर्ज बाद झाला त्यांच्यामुळे झाला, काय संबंध आमचा आहे की आम्ही निवडणूक आयोगाचे टप्पे मारले का? काही बोलतात. प्रवीण पोटे हे आत्तापर्यंतच्या सर्व निवडणुकीचा इतिहास तोडून निवडून येणार आहे आणि त्यामुळं कोणी असा विचार करू नये. कोणी लढलं असतं कोणी तरी प्रवीण पोटेच हे प्रचंड बहुमताने विजय झाले असते. कशाला त्या ठिकाणी या गोष्टी आता करायच्या? हार बाद झाला. गेल्या वेळी
गेल्या वेळी प्रवीण पोटे यांना काँग्रेसचे जे 117 मतं होते त्यापैकी 100 मताच्या वर पदवी मी मिळाली. सांगितलं ना की यावेळेस प्रवीण किती मिळतील पोटे समाजाचे? हे सर्व इतिहास तोडून सर्व इतिहासाचे विक्रम मोडून निवडून येतील. तसे ते कलाकार व्यक्तिमत्व आहे, त्यामुळं त्यांना काही सांगायची गरज नाही, मला काही सांगायची गरज नाही. निश्चितपणे एक चांगला मोठा विजय अमरावतीमध्ये होईल. येत्या काळात काय नेमक्या कलाकार्या पाहायला मिळतील? हा येत्या काळात काय नेमक्या कलाकार्या पाहायला सर्व समावेशक उमेदवार आहे प्रवीण पोटे. सर्वपक्षीय नवनीत राणा यांच्या राज्यसभा चर्चेवर बोलताना बावनकुळे म्हणालेत की नवनीत राणा या भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत निष्ठावान नेत्या आहेत आणि त्या कधीही भाजप सोडणार नाहीत. त्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांच्या असून त्यांच्या पक्षामध्ये योग्य सन्मान आहे. एक निवडणूक हरली म्हणजे राजकीय कारकीर्द संपत नाही. नवनीत राणा पुन्हा निवडून येतील आणि योग्य वेळी पक्ष त्यांच्याबाबत निर्णय घेतील, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. तुम्हाला सांगतो, नवनीत राणांना कुठं जायची गरज पडत नाही. त्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यांना देशामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या प्रचाराची मागणी आहे. इतकं मोठं वलय आहे, इतकी मोठी पार्टी आहे, राज्यसभा जगातली डावलली. सर्वात मोठी पार्टी, जगातली सर्वात मोठी पार्टी, त्यामध्ये नवनीत राणासारख्या त्यांच्या बाजूने सर्वच त्या ठिकाणी पॅरामीटर आहेत. त्या नेत्या आहेत, महिला आहेत, त्या ठिकाणी त्यांनी संसदेत काम केलेलं आहे, देशामध्ये त्यांच्या अनेक ठिकाणी प्रचाराला बोलवतात. अशावेळी इतकी जागतिक स्तरावरची सर्वात मोठा पार्टी सोडून कशाला तर नवनीत राणे तिकडे जातील? त्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्या आहेत, त्या भाजपचाच विचार पटणाऱ्या आहेत, भाजपच्या विचाराच्या आहेत, आयुष्यभर त्या भाजपमध्ये राहणार आहे. पुनर्वसन नवनीत राणांचं होणार का? भाजपच्या वतीनं पुनर्वसन होईल का? आता नवनीत राणा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चांगल्याच पदावर आहे. त्यांचा मान सन्मान हा भारतीय जनता पार्टीमध्ये उच्च स्तरावर आहे. त्यामुळे कुठलं पद असलं की नसलं, मागच्या वेळी लोकसभा लढल्या काही मतांनी हरल्या, पुन्हा निवडून येतील. माझं काय म्हणणं आहे, एखाद वेळी निवडणूक हरलं म्हणून काही सर्व संपलं का? अजूनही त्यांचा मान सन्मान तेवढाच आहे भाजपमध्ये जेवढ्या खासदार होत्या. त्यामुळे आताही तेवढीच इमेज त्यांची दिल्लीमध्ये आहे. आमचे सर्व वरिष्ठ नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्यांना आताही खासदार मानतो आम्ही. खासदारच्या कमी कधीच मानलं नाही. आणि त्यामुळं पद मिळालं की नाही मिळालं, मिळेल की नाही मिळेल, यामध्ये नवनीत राणांचे लक्ष नाही आणि आमचे लक्ष नाही. त्यामुळे त्यांच्या ज्या दिवशी पक्ष विचार केला योग्य विचार होईल. शेतकरी कर्जमाफी, मुख्यमंत्री पदांवरील चर्चा, महायुतीतील समन्वय, अमरावतीची निवडणूक आणि नवनीत राणा यांच्या भवितव्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली ही विधाने राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. आता या वक्तव्यावर विरोधक आणि संबंधित नेत्यांकडनं काय प्रतिक्रिया येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.